राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। राज्यातील विधान परिषदेच्या राजकारणात आज एक नवा अध्याय लिहिला गेलाय, पण काहींसाठी तो आशेचा नव्हे तर अपेक्षाभंगाचा ठरलाय। भाजपकडून जाहीर झालेल्या 5 उमेदवारांच्या यादीत सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार या नावांचा समावेश झालाय। आणि या घोषणेसोबतच अनेकांच्या मनातील स्वप्नांचे काचकुळे तुटल्याचा आवाज ऐकू आलाय। या सगळ्यात सर्वाधिक वेदना ज्या नावाभोवती फिरतात ते म्हणजे माजी आमदार सुरेश हळवणकर। अनेक वर्ष पक्षासाठी झटलेले इचलकरंजीत भाजपाचा झेंडा रोवून ठेवणारे हळवणकर त्यांच्यासाठी विधान परिषद ही केवळ एक संधी नव्हती, तर त्यांच्या राजकीय प्रवासाची नैसर्गिक पुढची पायरी मानली जात होती। विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना परिषदेत स्थान मिळेल अशी खात्रीच कार्यकर्त्यांच्या मनात रुजवली गेलेली होती, पण आजच्या घोषणेनंतर त्या खात्रीचा पाया डळमळीत झाला। इचलकरंजीच्या राजकारणात गेल्या काही वर्षात अनेक घडामोडी घडल्या। 2019 नंतर तत्कालीन अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपकडे झुकाव वाढत गेला। 2024 मध्ये त्यांचा पुत्र राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली। या सगळ्या प्रक्रियेत वर्षानुवर्ष पक्षाचा गड सांभाळणाऱ्या हळवणकर आणि त्यांच्या गटाच्या मनात नाराजीचे ठिणगे पडले। त्या नाराजीवर फुंकर घालण्यासाठी स्वतः तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे इचलकरंजीत दाखल झाले होते। हळवणकरांना न्याय मिळेल, त्यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल असं आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांसमोर दिलं होतं। त्या शब्दांवर विश्वास ठेवून हळवणकर गटानं संयमाचा मार्ग निवडला, आशेची ज्योत जपली। पण आजच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर तीच ज्योत मंदावल्याचं चित्र आहे। नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देत भाजपनं अनुभवी, निष्ठावान कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवल्याची भावना उघडपणे व्यक्त होते। ज्यांच्या नावाची चर्चा आघाडीवर होती त्या हळवणकरांना मात्र पुन्हा प्रतीक्षेच्या उंबरट्यावर उभं राहावं लागलं। ही केवळ एका नेत्याची कथा नाही, तर ती आहे आश्वासनांवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावनांची। वर्षानुवर्ष पक्षासाठी झटणाऱ्या हातांना आज अचानक थांबावं लागलंय। त्यांच्या डोळ्यातल्या प्रश्न अजून अनुत्तरित आहेत। आपल्या निष्ठेची किंमत इतकीच का? आता पुढं काय होणार? हळवणकर गटाची भूमिका काय असेल आणि भाजप या नाराजीला कशा प्रकारे सामोरं जाणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण आजच्या दिवसाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, राजकारणात आशा जितक्या वेगानं उंच भरारी घेते तितक्याच वेगानं ती जमिनीवर आपटते। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।